संक्रांत तर झाली. आता आम्हाला प्रश्न पडला होता की बोरनान कधी करायचं. तर फायनली आज ना बोरनान करायचं ठरवलं होतं. मग म्हटलं चला बोरनाना सोबत ना हळदी कुंकू पण होऊन जाईल, म्हणजे दोन्ही कार्यक्रम एका सोबत होतील. आणि मग मस्त जाऊबाईने आणि मी ना छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि मग म्हटलं चला आता रेडी झालोय तर चला बायकांना वगैरे बोलवून आणू. मग निघालो होतो जाऊबाई आणि मी बायकांना बोलवाय. मग बायका वगैरे आल्यानंतर ना आमच्या देवांशीचं बोरनान चालू झालं होतं. आणि देवांशी आणि चिऊ एवढे लाजत होते ना की काय सांगायचं. आणि आमचा आद्विक मस्त बिंदास बसला होता. म्हणजे मला ज्याची भीती वाटत होती ना तोच बिंदास बसला होता. मला वाटत होता हा रडतो की काय, पण मस्त तो सगळ्या बायकांकडे बघून ना क्यूट अशी स्माइल देत होता. म्हणजे छान वाटत होतं. हा जर रडला असता ना तर माझाच मूड ऑफ झाला असता. त्याच्यामुळे तो छान बसला होता. त्याच्यामुळे मला पण छान वाटत होतं. मग म्हटलं चला आता हा एवढा शांत बसल्यानंतर याच्यासोबत आपण एक व्हिडिओ शूट करूया. मग मस्त आमचा बाळकृष्ण ना मध्ये बसला होता आणि आम्ही चौघी जण बोरनान करत होतो त्याच्यावरती. आणि आमची नवीन नवरी बघितली नसेल तर बघून घ्या, कारण आमची चिव एवढी लाजत होती ना बायकांना बघून. आणि मग बोरनान झाल्यानंतर म्हटलं चला हळदी कुंकाचा कार्यक्रम पण लगेच करून घेऊ. मग मस्त ना सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्यांचं वाण दिलं. कारण हळदी कुंकू वगैरे ना दरवर्षी आमच्या इथे सगळेजण करतात आणि आम्हाला ना सगळेजण बोलवतात. तर म्हटलं चला आपण पण करूया, कारण खूप छान वाटतं आणि बायकांना आवर्जून आपल्याला बोलवतात. मग आपलं पण काम आहे त्यांना बोलवून त्यांचं वाण द्यायचं. मग मस्त असा हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेतला आणि खूप छान वाटतं बरं का बायका वगैरे आल्यानंतर. म्हणजे त्यांच्या गप्पा वगैरे हसणं खेळणं म्हणजे खूप वेगळ्याच लेवलची फिलिंग असते ती आणि मस्त वाटतं. मग त्याच्यामध्येच ना माझा एक छान गोड असा उखाणा मी घेतला होता. तर तो उखाणा जर तुम्हाला ऐकायचा असेल तर मोठ्या ब्लॉग मध्येच ऐकावा लागेल, कारण याच्यामध्ये ना तो उखाणा बसणारच नाही, कारण खूप लांब लचक आहे. त्याच्यामुळे मग आमची देवाशी ना मस्त इथे स्वतःच्या हाताने बोरनान करत होती, कारण आमच्या मॅडमचं मनच भरलं नव्हतं. आणि आमचा अद्विक मस्त असा ना मातीचं बोरनान करत होता. त्याच्यानंतर मग म्हटलं आता चेंज वगैरे करूया, पण छान असा लुक झाला होता ना त्याच्यामुळे चेंज पण करू वाटत नव्हतं. तर मस्त चेंज वगैरे केल्यानंतर ना यांनी आले होते कामावरून, त्यांना म्हटलं एक व्हिडिओ घ्या. पण त्या व्हिडिओ मध्ये ना आमच्या अद्विकला पण यायचं होतं. मग तो म्हटला होता की पप्पाला मला उचलून घ्या. उचलून घेतल्यानंतर आमच्या साहेबांची ना क्यूट अशी स्माइल आली होती. आणि डान्स बघितलं का, गाणं लागलं की डान्स आपोआपच होतो. आणि तुम्ही म्हणत असाल अचानक असा चष्मा कसा काय, तर चष्मा ना मला भरपूर दिवसापासून लागलाय, पण मला पप्पा ओरडले होते की मोबाईल बघून बघून अनुजाचे डोळे जातात बाबा. त्याच्यामुळे मी गडबडीने चष्मा लावला होता आणि तोच चष्मा ना आमच्या अद्विकला पाहिजे होता, पण मी काय त्याला दिला नाही, कारण आमचे साहेब ना लगेच चष्मा तोडून टाकतील. त्याच्यामुळे तर असा होता माझा आजचा छान असा दिवस. तर चला बाय.